पिंपरी चिंचवडमधील मोशिक कचरा डेपो दुर्घटनेत 9 जणांचा जो आहे तो बळी गेला. यानंतर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त जे आहेत ते आता कारवाई करणार आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. सर, काय सांगाल? 9 जणांचा मृत्यू झाला आहे. कशा प्रकारे कारवाई जी आहे आता पुढची करावी असणार आहे? ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि आपण 14 लोकांचा आपण जीव वाचू शकलो, परंतु 9 लोक दुर्दैवी मृत्युमुखी पडले. काल पहाटे 1 वाजेपर्यंत ही आपली सर्व रेस्क्यू ऑपरेशन चालू होती, ती आता संपलेली आहे. आता सर्वात प्रथम आम्ही आता जे दुर्दैवी मृत्युमुखी पडले त्यांच्यासाठी महापालिकेने जे 10 लाख रुपये जाहीर केलेले आहेत, तर ते देण्याची आम्ही तयारी सुरू केली आहे. त्यांचे अकाउंट नंबर, त्यांचे सर्टिफिकेट्स वगैरे घेण्याची. आणि आमचा आता प्रयत्न आहे की 1-2 दिवसातच त्यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही ट्रान्सफर करणार आहोत. या व्यतिरिक्त आता या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती जी कंपनी हा प्लॅन्ट ऑपरेट करते, चालवते, त्या कंपनीला आम्ही कारणे दाखवा नोटीस देणार आहोत. या इमारतीच्या परवानगीबाबत असेल किंवा ओव्हरऑल त्यांनी सुरक्षिततेसाठी काय केलं होतं, या सगळ्या बाबींबाबत एक कारणे दाखवा नोटीस कंपनीला आज आम्ही नोटीस बजावत आहोत. त्याचप्रमाणे ज्या विभागाच्या अंतर्गत हे प्लॅन्ट चालू होता, त्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील आज आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावत आहोत. जे काही जखमी देखील या ठिकाणी झाले, जखमींना काय मदत जी आहे ती करण्यात? कारण की मगाशी आम्ही रुग्णालयात असताना अनेक जखमी जे आहेत ते त्यांच्याकडून देखील मदतीची मागणी होती, की आता आमचं काम तर नसणार जे आम्ही जखमी झालेलो आहे, त्यानंतर त्यांची मदतीची काय असणार आहे? नाही, काल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे. जखमींच्या एकतर ज्या जखमींच्या उपचाराबाबत कंपनी सर्व खर्च करणार आहे. महापालिकेच्या ठिकाणी होते तर तो आपण मोफत खर्च केलेला आहे. आणि त्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मॅनेजमेंटशी बोलून त्यांना काय मोबदला देणार आहे ते देखील सांगावं असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये ठोस अशी कारवाई काय होणार आहे? संबंधित कंपनी असेल किंवा पर्यावरण विभागाचे काय अधिकारी त्यांच्यावर गुन्हा वगैरे काय दाखल करण्याचे प्रयोजन करण्यात आलं आहे? आता तातडीने आम्ही प्राथमिक चौकशी करून या इमारतीच्या बाबतीमध्ये सर्व चौकशी केल्यानंतर जर यामध्ये निष्काळजीपणा झाला असेल असं सिद्ध झालं, तर त्या कंपनीच्या प्राथमिक असं दिसतंय की परवानगीच्या बाबतीमध्ये कंपनीने ज्या आवश्यक होत्या त्या घेतलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत जी प्रक्रिया आहे ती देखील लीगल ओपिनियन वगैरे ह्या सगळं घेऊन ती करण्याच्या मी सूचना आता ॲडिशनल कमिशनरना दिलेल्या आहेत. तिथले एक अधिकारी विजय कुंभार, विजय आल्लट या ठिकाणी आहेत. त्यांचे देखील अनेक तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत. डिग्री असेल किंवा अन्य तक्रारीसाठी त्या संदर्भात काय प्रयोजन आहे? त्यांच्या डिग्री संबंधात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत जे या विभागाचे GADचे ॲडिशनल कमिशनरना मी त्यांना नोटीस काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांचे देखील कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचं म्हणणं मागवण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील त्यांच्याविरुद्ध देखील कठोर कारवाई करण्यात येईल. नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं असलेला वेस्ट एनर्जी प्रकल्पामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये 9 जणांचा जो आहे तो मृत्यू झाला. त्याच प्रसंगी आता संबंधित ठेकेदार कंपनीला जे आहे ते कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. या नोटिसीनंतर लीगल ओपिनियन घेऊन वेळ पडली तर सदोष मनुष्यवधाचा देखील गुन्हा दाखल करणार असल्याचं आयुक्तांकडून जे आहे ते सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळालेलं आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.